नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये मी प्राध्यापक शशिकांत अवचर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. इयत्ता 12वीचा नवीन सिलेबस बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा, त्याच्यामधील पहिलं प्रकरण फायनल अकाउंट ऑफ पार्टनरशिप हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट म्हणजे काय, फायनल अकाउंटचा कालावधी कोणता, फायनल अकाउंटच्या स्टार्टिंग डेट आणि एंडची डेट कोणती, त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो पुस्तकामध्ये पान नंबर 54 वरती दिलेला आहे तो पाहणार आहोत. प्रॉब्लेम असा आहे, अमित भाई अँड नरेंद्र भाई आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. बघा, अमित भाई आणि नरेंद्र भाई दोन पार्टनर्स आहेत आणि नफ्या तोट्याचं दोघांचं जे प्रमाण आहे ते इक्वली आहे, समान आहे. म्हणजे 10 रुपये नफा झाला असेल तर 5 रुपये पहिल्या पार्टनरला म्हणजे अमित भाईला मिळतील आणि नरेंद्र भाईला सुद्धा 5च रुपये मिळतील. ह्याला आपण इक्वल रेशिओ म्हणतो. त्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, खाली दिलेल्या ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंटच्या आधारे तुम्ही यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, तुम्हाला काय काय तयार करायला सांगितलंय त्यांनी. तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर आता आपण ट्रायल बॅलन्स पाहणार आहोत. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट साइड प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी 2,80,000, फॅक्टरी बिल्डिंग 75,000. ह्या दोन्हीही ॲसेट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहावं लागेल. फॅक्टरी बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट असल्यामुळं त्या आयटमला आपल्याला अलीकडच्या बाजूला सिस्पेन्शियलनं स्टार करायचं आहे. स्टार केलेला आयटम आपण इनर कॉलमला घेणार आहोत, आपल्या लक्षात यावं त्याला खाली जागा सोडता यावी म्हणून. प्लांट अँड मशिनरीवरती काय ॲडजस्टमेंट दिसत नाही, त्याच्यामुळं प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या आउटर कॉलमला जाईल, ॲसेट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेटर्स, बऱ्याच वेळा सन्ड्री डेटर्सवरती ॲडजस्टमेंट दिलेली असते. तर सन्ड्री डेटर्सवरती दिलेली ॲडजस्टमेंट जी आहे ती ॲडजस्टमेंट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी कमीत कमी 2 ते 3 लाईन जागा सोडायची आणि इनरला फिगर घ्यायची 28,700 रुपये. त्यानंतर परचेसेस 85,500 रुपये आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला इनरला फिगर घ्यावी लागेल कारण परचेस रिटर्न प्रॉब्लेम मध्ये दिसत आहेत. त्यानंतर बॅड डेब्ट्स, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इनरला. त्यानंतर सेल्स रिटर्न दिलेला आहे 2,200 रुपये. ही फिगर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला असणाऱ्या सेल्स मधून वजा करायची असते, म्हणून ती ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स लिहिल्यानंतर लेस सेल्स रिटर्न म्हणून ती फिगर आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स असं म्हटलेलं आहे. 40,000 रुपयाचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. हा भाग आपण समजून घेऊया. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे प्रॉब्लेम मध्ये 40,000 रुपये. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये इन्फॉर्मेशन अशी आहे की परचेस ऑन 1 ऑक्टोबर 18, परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आता मित्रांनो लक्षात घ्या, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन हिअर अँड डेट ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स टेकन इज ऑल्सो गिवन. ज्यावेळी प्रॉब्लेम मध्ये ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी दिलेल्या असतात, दोन्ही म्हणजे रेट ऑफ इन्व्हेस्टमेंट अथवा लोन आणि ते कधी घेतलंय ती तारीख असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इंटरनल ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आणि
ही एक महत्वाची. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स लक्षात घ्या. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे आपण घेतलेले आहेत ते 1 ऑक्टोबर 2018 ला घेतलेले आहेत आणि आपला अकाउंटिंग इयर जे आहे ते 31 मार्च 2019 चा आहे. म्हणजेच त्या वर्षामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपल्याकडं 1 ऑक्टोबर पासून 31 मार्च पर्यंत आहेत आणि हा जो कालावधी आहे हा 6 महिन्याचा आहे. दिस पिरियड इज फॉर 6 मंथ्स. 6 महिन्याचा आहे. मग कॅल्क्युलेशन करत असताना ते कॅल्क्युलेशन आपल्याला व्याजाचं कॅल्क्युलेशन जे आहे ते फक्त 6च महिन्याचं करावं लागेल. त्याला कारण असं की 6च महिने ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपल्याकडे 6च महिन्याचं व्याज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. मग आता बघा 40,000 वरती 10% 10% ऑन 40,000 इज इक्वल टू 4,000 फॉर 12 मंथ्स. 12 महिन्यासाठी 4,000 आहे. आपल्याला पाहिजे 6 महिन्याचं फॉर 6 मंथ्स. ह्याच्या निम्मी फिगर असेल आणि ती फिगर 2,000 रुपयाची आपल्याला या ठिकाणी घ्यायची. दिस इज द इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट की जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स वरती आपल्याला मिळणार. मग आपल्याला काय करायचंय 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही फिगर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इनरला लिहायची आणि ती इनरला लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड 2,000 रुपये की जे व्याज आहे ते त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. ऍड इन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि 40 आणि 2 42,000 रुपये बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आउटरला येतील. तर दुसरा इफेक्ट त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिस इज द इन्कम फॉर पार्टनरशिप फर्म म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला ही फिगर आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पुढं इम्पोर्ट ड्युटी ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला लीगल चार्जेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मोटिव्ह पॉवर ट्रेडिंगच्या डेबिटला तर वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कॅश इन हँड कॅश ॲट बँक बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला ॲडव्हर्टाइजमेंट 10,000ची आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला ती फिगर आपण घेणार आहोत. परंतु त्याच्यामध्ये हिडन ॲडजस्टमेंट आहे. जशी हिडन ॲडजस्टमेंट या ठिकाणी 10% गव्हर्नमेंट बॉन्डच्या बाबतीमध्ये होती अगदी तशीच ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा बघायला मिळते. आणि ह्या ऍडजस्टमेंट लगेच करून टाकायचे. ही ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. ऍडजस्टमेंट बघा ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला 10,000 रुपये दिलेले आहे 10,000. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये फॉर 2 years ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती 2 वर्षासाठीची आहे. आणि त्यानंतर परत पुढं WEF विथ इफेक्ट फ्रॉम शॉर्ट फॉर्म वापरलाय. विथ इफेक्ट फ्रॉम कधीपासून ती अंमलात आणायची तर कधीपासून अंमलात आणायची 1 जानेवारी 2019. 1 जानेवारी 2019. जाहिरातीसाठी संस्थेनं 10,000 रुपये खर्च केलेला आहे. परंतु हा खर्च 2 वर्षाचा आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जानेवारी पासून आपण करणार आहोत. लक्षात घ्या. मग सुरुवातीला 2 वर्षासाठी 10,000 फॉर 2 years 10,000 म्हणून 1 year साठी अर्थातच 5,000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट असेल. अकाउंट लिहिताना एकाच वर्षाचं लिहितो आपण. 2 वर्षाचं ऍट अ टाइम कधीही लिहित नाही हे समजून घेऊ. मग 5,000 रुपयाची फिगर आहे ती 5,000 रुपये फिगर 1 वर्षासाठी येते आणि ह्या 5,000ची अंमलबजावणी जी आहे ती आपल्याला 1 जानेवारी पासून 31 मार्च 2019 ह्या 3 महिन्यासाठीच करायची. ही गोष्ट लक्षात घ्या. परत एकदा बघा 10,000ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2 वर्षासाठी आहे.
10,000 जर 2 वर्षाला असतील तर एका वर्षाला 5,000 आणि 5,000 रुपयाचा विथ इफेक्ट किंवा कधीपासून ती अंमलात आणायची तर ती 1 जानेवारी 2019 पासून आपण अंमलात आणणार आहोत आणि 1 जानेवारी 19 पासून 31 मार्च पर्यंत 19 पर्यंत बरोबर 3 महिने होतात. मग सुरुवातीला आपल्याला 5,000 रुपये 12 महिन्याचे धरले तर 6 महिन्यासाठी अर्थातच 2,500 रुपये होतील आणि 3 महिन्यासाठी 1,250 म्हणजे चालू वर्षीचा जाहिरातीचा खर्च जो आहे तो फक्त 1,250 आहे. म्हणजे 1,250 हा करंट इयरचा खर्च तर उरलेले 8,750 ही प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मग प्रॉफिट अँड लॉसला लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत? टू ऍडव्हर्टाइजमेंट $10,000 इनरला लेस प्रीपेड किती आहे 8,750 आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 1,250 त्या ठिकाणी आले पाहिजेत. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला P&L डेबिट तर 8,750 बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून आपल्याला घ्यावे लागतील. ह्या 2 ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तर हिडन ऍडजस्टमेंट आहेत. ह्या सगळ्या ऍडजस्टमेंटचा अभ्यास पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. एक्सटर्नल ऍडजस्टमेंट बघितले आहे, हिडन ऍडजस्टमेंट बघितलेले आहेत, त्याच या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर थोडासा मोठा प्रॉब्लेम आहे हा. त्यानंतर पुढं सॅलरीज रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण देअर आर ऍडजस्टमेंट ऑन दिस आयटम्स म्हणून हे दोन्ही आयटम आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनरला घ्यावे लागतील. त्यानंतर ड्रॉइंग्ज आहेत. अमित भाई 2,400 रुपये आणि नरेंद्र भाई 3,200. ही ड्रॉइंगची फिगर असल्यामुळं ड्रॉइंगची फिगर आपण त्या पार्टनरच्या कॅपिटल मधून लेस करत असतो. तो भाग कसा येईल बघा. लायबिलिटी साइड आपण पाहूया कशी असेल प्रॉब्लेमची. कॅपिटल अकाउंट्स आणि पहिला पार्टनर जो आहे तो अमित भाई आणि त्याचं इनरला कॅपिटल असणार आहे 3,50,000 रुपये. तर दुसरा नरेंद्र भाई त्याचं कॅपिटल असणार आहे 3,00,000 रुपये. त्यानंतर आपण ड्रॉइंग कसं लिहायचं ते बघा. या ठिकाणी 2 ते 3 लाईन सोडून सर्वात शेवटी आपल्याला लेस म्हणावं लागेल. लेस ड्रॉइंग्स लेस ड्रॉइंग्स. पहिल्याचे 2,400 दुसऱ्याचे पहिल्याची फिगर आपण घेतो 2,400 रुपये तर दुसऱ्याची फिगर 3,200 रुपयाची आहे. नेट प्रॉफिट प्रॉब्लेम मध्ये असेल तर तो इथं ऍडला येईल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये असेल तर ते ऍडला येईल. त्याच्यासाठी या ठिकाणी आपण स्पेस सोडलेला आहे, जागा सोडलेला आहे. प्रत्येक वेळी लक्षात घ्यायचं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल साठी 4 ते 5 लाईन जागा सोडणं गरजेचं आहे. आपण या फिगर घेतल्या. त्यानंतर पुढं फर्निचर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला, कारण फर्निचर जे आहे ते फर्निचर प्रॉपर्टी म्हणून ऍसेट साइडला आपल्याला लिहावं लागणार आहे, दाखवावं लागणार आहे. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत नाही तर ती बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला येते.
डेबिट साइडचं पोस्टिंग पाहिलं, एक गोष्ट लक्षात आली असेल की ऑल आयटम्स अपिअर ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रायल बॅलन्स आर पोस्टेड आयदर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड और बॅलन्स शीट ऍसेट साइड. पण ह्याला सुद्धा अपवाद आहे, तो म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला असणारा ड्रॉइंगचा आयटम मात्र आपण या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेतलेला. म्हणजे काही आयटम्स आहेत ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्यांना या पद्धतीनं ड्रॉइंग असेल, सेल्स रिटर्न असेल, या पद्धतीनं ट्रीट करावं लागतं. तर डेबिट साइड पाहिजे आपण. डेबिट साइडचं पोस्टिंग पाहिल्यानंतर आपण याच प्रॉब्लेमची क्रेडिट साइड पाहूया. क्रेडिट साइडला असणारे सर्वच्या सर्व आयटम एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइड क्रेडिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला अथवा बॅलन्स शीटच्या, अर्थात ह्यालाही काही अपवाद आहेत. क्रेडिट साइडला पहिला आयटम दिलाय तो म्हणजे दोन्ही पार्टनरचं असणारं कॅपिटल, जे कॅपिटल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पहिल्याचं अमित भाईचं 3.5 लाख आणि नरेंद्र भाईचं 3 लाख रुपये आहे. त्यानंतर सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड इनरला आपण त्याच्या खाली सेल्स रिटर्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करतानाच लिहून ठेवलेला आहे. त्यानंतर बिल्स पेबल लायबिलिटी साइड, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला, पण ग्रॉस प्रॉफिटच्या खाली ती फिगर आपल्याला घ्यावी लागेल. क्रेडिटर्स लायबिलिटी साइड आणि आरडीडी दिलेला आहे. आरडीडी 2700. ज्यावेळी प्रॉब्लेम मध्ये असा आरडीडी आपल्याला दिलेला असतो ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला, तो आरडीडी कच्च्या स्वरूपामध्ये थोडस बाजूला अशा पद्धतीनं लिहून ठेवला तर ते आपल्याला अधिक फायदेशीर ठरणार आहे. 2700 असं लिहिलेले आणि बाजूला फिगर ठेवली ती. ज्यावेळी आपण डेटर्स वरती असणाऱ्या ऍडजस्टमेंट करणार आहोत त्यावेळी आपल्याला त्याच्यावरती ट्रीटमेंट देता येईल, ते पाहता येईल. बाजूला ठेवायचं, लिहून ठेवायचं चौकोनामध्ये. त्याला कारण असं की कदाचित आपण विसरू शकतो नंतर काय करायचं ते, त्याच्यामुळे ती फिगर आपण बाजूला ठेवायची. ती ड्रॉप होते आणि प्रॉब्लेम टॅली लागत नाही, म्हणून ती बाजूला ठेवायची, साईडला ठेवायची, सस्पेन्शनला ठेवायची अर्थात. त्यानंतर बँक लोन दिलंय 15,000चं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आणि सर्वात शेवटी परचेस रिटर्न आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस आपण इनरला घेतले, त्याच्यामधून ही फिगर लेस करायची. संपूर्ण ट्रायल बॅलन्स की ज्याच्यामध्ये 2 हिडन ऍडजस्टमेंट होत्या त्याच्या सहित आपण हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे. यानंतर पुढे असणाऱ्या एक्सटर्नल ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या ऍडजस्टमेंट आपल्याला पाहिजे, त्या पाहू आपण. ऍडजस्टमेंट नंबर 1 पहा. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड 43,000. 31 मार्च 19 ही या प्रॉब्लेमची लास्ट डेट आहे. म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. फक्त तसा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही, तर डेट दिली आपल्याला 31 मार्च 2019. 31 मार्च 2019चा हा स्टॉक आहे. ह्याचे 2 इफेक्ट क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण ऍडजस्टमेंट मध्ये पाहिलेला आहे. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. ट्रेडिंग अकाउंटला लिहिताना बाय क्लोजिंग स्टॉक, तर ऍसेट साइडला लिहिताना फक्त क्लोजिंग स्टॉक लिहावं लागेल 43,000. ही पहिली ऍडजस्टमेंट आपण प्रॉब्लेम मधली एक्सटर्नल समजून घेतलेली आहे. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन बाय थेफ्ट. 8,000 रुपयाचा माल चोराने चोरून नेला, माल बाहेर गेला, स्टोलन बाय थेफ्ट आणि अनइन्शुअर्ड आहे. अनइन्शुअर्ड, इन्शुरन्स न केलेला, नुकसान भरपाई मिळेल का? मिळणार नाही. इन्शुरन्स केला असेल तरच नुकसान भरपाई मिळेल. अनइन्शुअर्ड गुड्स आहे 8,000 रुपयाचा. पहिला इफेक्ट त्याचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहावं लागेल सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकच्या मध्ये. बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट, बाय गुड्स स्टोलन
बाय थेफ्ट, आगीमध्ये जळालेलं नाही तर चोराने चोरून नेलेला आहे, आणि माल चोरून नेणं हा लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला टू लॉस बाय फायर, तिथं मात्र वर्डिंग काय असेल, सॉरी, टू लॉस बाय थेफ्ट असेल. आगीमध्ये असेल तर फायर येईल, लॉस बाय थेफ्ट. ही दुसरी ऍडजस्टमेंट झाली. दोन ऍडजस्टमेंट आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट बघा, क्रिएट आरडीडी ऍट 2% ऑन डेटर्स. डेटर्स वरती आरडीडी ची 2% तरतूद करायची आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा चुकतो. ते म्हणजे असं की जर प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट्स दिलेले असतील तर डेटर्स मधून ती फिगर आधी वजा करावी लागते आणि मग आरडीडी कॅल्क्युलेट करावं लागते. आपण डेटर्स कसा असेल बघा, डेटरची अमाऊंट 28,700 रुपये जे आहे ते ऍसेट साइडला आहे. सन्ड्री डेटर्स 28,700 रुपये ऍसेट साइडला आपण लिहिलेले आहेत. मग आता आरडीडी क्लिअर कट आपल्याला टाकायचं आहे, ऍडजस्टमेंट आहे, पण बॅड डेट्स आहेत का ते पाहणं आपलं काम आहे. मग सगळ्या ऍडजस्टमेंट वाचून बघायच्या. तर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे जी 4 नंबरला आहे. मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकेम इन्सॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. पाटील नावाचा आमचा जो ग्राहक होता की ज्याच्याकडे आमचे 500 रुपये होते, तो आता पैसे देऊ शकत नाही. पैसे देऊ शकत नाही म्हणजेच तो पैसे बुडवतोय, म्हणजेच ते आपले बॅड डेप्ट्स आहेत. पैसे बुडवले म्हणजे बॅड डेप्ट्स. मग काय करावं लागेल पहिल्यांदा, तर पहिल्यांदा ते 500 रुपये लेस न्यू बॅड डेप्ट्स किंवा बॅड डेप्ट्स 500 रुपये, आणि आता 28,200 रुपये डेटरची फिगर आलेली आहे. हे जे 500 रुपये आहेत, पहिला इफेक्ट केला आपण, कुठे गेला, ऍसेट साइडला डेटर्स मधून लेस, आणि दुसरा इफेक्ट त्याचा जो आहे तो दुसरा इफेक्ट मात्र आपल्याला सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जे पहिले बॅड डेप्ट्स आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये 500 रुपयाचे, त्याच्यामध्ये ऍड न्यू बॅड डेप्ट्स, ऍड म्हणून न्यू बॅड डेप्ट्स आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावे लागतील, अधिक करावे लागतील. बॅड डेप्टचा विषय आपण मिटवला, म्हणजेच ऍडजस्टमेंट नंबर 4 चे 2 इफेक्ट आपण केले. आता आपली राहिली ऍडजस्टमेंट नंबर 3 की ज्याच्यामध्ये क्रिएट आरडीडी 2% ऑन डेटर्स लेस आरडीडी ऍट 2%, 2% आरडीडी ची तरतूद सांगितली. आता आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आरडीडी कॅल्क्युलेट करताना बॅड डेप्ट्स वजा करून आलेल्या फिगर वरतीच तो कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणून आपण आधी खालची ऍडजस्टमेंट केली आणि त्याच्यानंतर वरती असणारी ऍडजस्टमेंट आरडीडीची केली. 28,200 रुपयावरती आपला येणारा आरडीडी 2% जो आहे तो आहे 564 रुपये, आणि मग डेटरची फिगर आउटर कॉलमला जी आहे ती जाईल 27,736. आउटर कॉलमला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला ही फिगर असणार आहे. म्हणजे आरडीडी जो आहे तो किती आला आपला 564 रुपये. बॅलन्स शीटची ऍसेट साइड पहिली आपण कंप्लीट करून घेतली, आणि मग आता जो आरडीडी आपण पाठीमागे ठेवलेला होता, जो चौकोन करून बाहेर ठेवलेला होता, जो नंतर आपल्याला पाहायचा होता, तो पाहिला आपण. त्याच्याशी ह्या आरडीडीची तुलना करायची. दोन्हीची जर तुलना केली तर 564 ही फिगर लहान आहे, 2700 फिगर मोठी आहे. जी ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडीची फिगर येते त्याला आपण ओल्ड आरडीडी म्हणतो. तर जी ऍडजस्टमेंट मधून तयार होते, जी या ठिकाणी 564 तयार झालेली आहे, त्याला मात्र आपण न्यू आरडीडी असं म्हणतो. न्यू आरडीडी म्हणजे आपल्याकडे आरडीडीच्या 2 फिगर उपलब्ध झाल्या,
पहिली फिगर आहे ती 2700 रुपयाची, जी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आहे. तर दुसरी फिगर ऍडजस्टमेंट मधून तयार झाली, पण ऍडजस्टमेंट तयार करत असताना डेटर्स वरती असणारे बॅड डेट्स लेस करून आलेल्या फिगर वरतीच आपण आरडीडी टाकलेला आहे. तो 564 रुपयाला 2 आरडीडी आपल्याकडे आले. मग पुढचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आपल्याला करावं लागेल. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला वर्डिंग असं असेल, बाय ओल्ड आरडीडी 2700, त्याला लेस न्यू आरडीडी 564, आणि मग आउटर कॉलमला 2136 रुपये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आरडीडी म्हणजे 2700 रुपये, जर ऍडजस्टमेंट मधून तयार झालेला आरडीडी म्हणजे 564 रुपये ह्याच्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे जुना आरडीडी, ओल्ड आरडीडी इज ग्रेटर दॅन न्यू आरडीडी, जर जुना आरडीडी मोठा असेल, नवा आरडीडी कमी असेल, तर येणारा फरक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहावा लागतो. ग्रॉस प्रॉफिटच्या खाली आपण ही फिगर लिहिलेली आहे. आपल्या 4 ऍडजस्टमेंट आतापर्यंत झाल्या. त्यानंतर पुढे 5 नंबरला आउटस्टँडिंग रेंट 800, सॅलरीज 300, रेंट मध्ये ऍड, सॅलरीज मध्ये ऍड, आणि दोन्हीचा कॉमन इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हेडिंग खाली पहिल्यांदा रेंट 800 रुपये इनरला, सॅलरीज 300 रुपये इनरला, दोघांची बेरीज आउटरला 1100 रुपये असेल. दुसरा इफेक्ट त्याचा. आणि शेवटची ऍडजस्टमेंट डेप्रिशिएट फॅक्टरी बिल्डिंग 2500 अँड फर्निचर 1800. दोन्ही ऍसेट्स वरती असणारं डेप्रिशिएशन त्या ऍसेट मधून लेस करावं लागेल. 2500 फॅक्टरी बिल्डिंग वरती आहे, तर 1800 मात्र फर्निचर वरती आहे. मग फर्निचर मधून 1800 लेस आणि फॅक्टरी बिल्डिंग मधून 2500 वजा करावे लागतील. आणि मग येणारी जी फिगर आहे, फॅक्टरी बिल्डिंग 75,000ची आहे, 75,000तून 2500 गेले, 72,500 आउटरला जातील. फर्निचर जे आहे ते 1,95,800 आहे, त्याला 1800 रुपये डेप्रिशिएशन, 1,800 रुपये डेप्रिशिएशन, 1,94,000 फिगर त्याची आउटर कॉलमला असणार आहे. म्हणजे 2 इफेक्ट झाले. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ सगळा प्रॉब्लेम अत्यंत शांतपणे, सावकाश, कारण मी सोडवताना कधीच घाई करत नाही, आपण सोडवून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, सांगितलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे, तो पुढचा भाग असा, आपल्याला प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जर पाहिली तर 2,28,800 रुपये येते, आणि डेबिट साईडची टोटल जर पाहिली तर 97,300 येते. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना जी फिगर आपल्याला मिळते बॅलन्सिंग फिगर, ती बॅलन्सिंग फिगर 1,31,500 रुपयाची आहे, की ज्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आपल्याला त्या ठिकाणी मिळाला 1,31,500 रुपये. हा आपण प्रॉफिट अँड लॉसला घेतो, आणि प्रॉफिट अँड लॉसला घेतल्यानंतर अर्थात क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडची टोटल 1,36,836 येते, तर डेबिट साईडची टोटल 24,750 येते. आणि मग 1,36,836 मधून जर 24,750 गेले तर त्या ठिकाणी असणारा जो प्रॉफिट आहे तो 1,12,086 रुपयाचा आहे. म्हणजेच प्रॉब्लेमचा नेट प्रॉफिट 1,12,086 रुपयाचा आहे. प्रॉब्लेमचा हा नेट प्रॉफिट झाला. दोन्ही पार्टनर इक्वल असल्यामुळे दोघांनाही तो निम्मा निम्मा द्यावा लागेल. मग पहिल्याला त्याचं वाटप येईल 56,043 आणि दुसऱ्यालाही 56,043. प्रॉफिट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला त्यांच्या कॅपिटलमध्ये ही फिगर आपल्याला ऍड करावी लागेल. कॅपिटलमध्ये ही फिगर ऍड केल्यानंतर मग असणारे ड्रॉइंग्स, पहिल्याचे 2400 आणि दुसऱ्याचे 3200 परत त्या आलेल्या फिगर मधून लेस करावे लागतील. म्हणजे कॅपिटल कसं असेल बघा, अमित भाईचं 3,50,000,
अधिक नेट प्रॉफिट 56,043, टोटल झाली 4,06,043. आणि त्याच्यामधून आपण त्याचे ड्रॉइंग 2400 वजा केले. फायनल कॅपिटल बॅलन्स ऑफ अमित भाई 4,03,643 रुपयाचा आहे. तर नरेंद्र भाईचा कॅपिटल बॅलन्स 3,00,000, त्याचा नेट प्रॉफिट 56,043, 3,56,043 फिगर आली. आणि त्याच्यामधून त्याचे 3200 रुपये ड्रॉइंग गेले. 3,52,843 अशी कॅपिटलची दुसऱ्या पार्टनरची फिगर आली. जर बॅलन्स शीटची टोटल पाहिली तर 8,19,586 रुपयानं हे बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. बॅलन्स शीटच्या सगळ्या फिगर परत एकदा मी रिपीट करतो. अमित भाईचे कॅपिटल 4,03,643, अर्थात लायबिलिटी साईड आपण पाहतोय 4,03,643. नरेंद्र भाईचं 3,52,843, बिल्स पेबल 8,500, क्रेडिटर्स 38,500, बँक लोन 15,000 आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट आणि सॅलरीज 800 आणि 300 मिळून 1,100 ही लायबिलिटी साईडची टोटल झाली. 8,19,586. तर ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 2,80,000, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 41,000, फॅक्टरी बिल्डिंग 75, इनरला 75,000, लेस डेप्रिशिएशन 2,500, आउटरला 72,500, क्लोजिंग स्टॉक 43,000, सनरी डेटर्स 28,700, लेस बॅड डेट्स 500, 28,200, त्यातनं RDD 2%, 564. डेटरची फिगर आउटर कॉलमला 27,636. गव्हर्नमेंट बॉन्ड 40,000 अधिक त्याच्यावरती व्याज 2,000, 42,000 आउटरला. बिल्स रिसिवेबल 20,700 आउटरला. कॅश इन हँड 20,000 आउटरला. कॅश ॲट बँक 70,000 आउटरला. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 8,750 रुपये आणि फर्निचर 1,95,800 इनरला. त्यातनं लेस डेप्रिशिएशन 1,800, 1,94,000 आउटर कॉलमला फिगर जाईल. आणि दोन्ही बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल ही या ठिकाणी 8,19,586 अशी आलेली आपल्याला दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे शांतपणे समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्या. त्या अडचणी दूर करण्याचा मी प्रयत्न केला. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.